एव्हरीवन, मी पूजा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आज आम्ही जातोय आगा खान पॅलेस येथे व्हिजिट करण्यासाठी. तर व्लॉगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आगा खान पॅलेसची पूर्ण टूर करून दाखवणार आहोत. सो यस, चला आमच्या सोबत भेटूया. झालं का लास्ट टाइम पण पोहोचलोय आम्ही आगा खान पॅलेसला. आम्हाला यायला उशीर झाला ट्रॅफिकमुळे. जनरली पाऊण तास लागतो ना यायला आपल्याला, पण आज 1 तासाच्या वर लागलेला आहे आम्हाला टाइम. तर हे असं पॅलेस आहे. आपण आज जाऊन द्या. जस्ट पोहोचले आम्ही आणि बाहेरून व्ह्यू घेते. विवान हाय कर. हॅलो हॅलो. आगा खान पॅलेस हे पुण्यातील सर्वोच्च ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. आगा खान पॅलेस हे नाव ऐकले की आपल्या नजरेसमोर येतात ते महात्मा गांधी. 1942च्या चळवळीच्या वेळेस महात्मा गांधी, त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी, त्यांचे सहाय्यक महादेव देसाई आणि सरोजिनी नायडू यांना आगा खान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवले होते. आगा खान पॅलेसचे बांधकाम दुष्काळात लोकांना काम मिळावे ह्या हेतूने केले आहे. 19 एकर जागेवर आगा खान पॅलेस बांधला आहे. 3 मजली बांधकामावर युरोपियन आणि पार्शियन बांधकाम शैलीचा प्रभाव दिसतो. महात्मा गांधी नजरकैदेत असताना आधी 15 ऑगस्ट 1942 रोजी त्यांचे सहाय्यक महादेव देसाई यांचे निधन झाले. करीम आगा खान आगा खान तृतीय यांच्या मुलाने 1969 मध्ये आगा खान पॅलेस सरकारला सुपूर्द केले आणि 2003 मध्ये भारत सरकारने या पॅलेसला राष्ट्रीय स्मारक हा दर्जा दिला. आज या आगा खान पॅलेसमध्ये गांधीजींच्या वास्तव्यावर आधारित आणि इतर चळवळींवर माहितीपूर्ण असे प्रदर्शन ठेवलेले आहे. फोटो, माहिती आणि फिल्म असे हा 6 दालनांचे प्रदर्शन आहे. तरी आगा खान पॅलेसमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळेल? भव्य बांधकाम असलेले आगा खान पॅलेस, त्याच्यावर असलेला पार्शियन आणि युरोपियन बांधकामाचा प्रभाव, 6 दालनांमध्ये असलेले गांधीजींविषयी प्रदर्शन, त्यांच्यामध्ये काही मूर्तिरूपात प्रसंग आहेत, तसेच एक रेकॉर्डेड आवाजातलं निवेदन आणि एक फिल्म याचं प्रदर्शन सुद्धा आहे. आगा खान पॅलेसचं लोकेशन कसं आहे तर पुण्यातून नगर रस्त्यावर गेल्यावर आगा खान पॅलेस प्रसिद्ध आहे. तिथे PMPLने किंवा स्वतःच्या वाहनाने जाता येते. आणि आगा खान पॅलेसची वेळ असते सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30. आणि प्रवेश शुल्क आहे. तिकीट काढण्याची जी इथे प्रोसेस आहे ती थोडीशी लेंदी आहे, कारण ऑनलाईन तुम्हाला एक फॉर्म फिल करावा लागतो आणि नंतर ऑनलाईनच पेमेंट करायला लागते. तर प्रवेश शुल्क पर हेड 20 रुपीज असे आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या राजवाड्याला खूप महत्त्व आहे. महात्मा गांधी, त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी आणि त्यांचे सचिव महादेव देसाई यांना छोडो चळवळ सुरू झाल्यानंतर 9 ऑगस्ट 1942 ते 6 मे 1944 पर्यंत राजवाड्यात ठेवण्यात आले होते. कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांचे राजवाड्यात कैदेत असतानाच निधन झाले.
आगा खान पॅलेसमध्ये आपल्याला महात्मा गांधीजी आणि त्यांच्या पत्नी बा कस्तुरबा यांनी त्या काळात वापरलेली भांडी, महात्मा गांधीजींची चप्पलही आपल्याला इथे बघायला भेटते। त्याचबरोबर गांधीजी नजरकैदेत असल्यामुळे त्यांच्याजवळ खूप सारे साहित्य नव्हते, तर हे सुतापासून तयार केलेले हार आहेत जे की गांधीजींच्या हस्ते तयार झालेले होते। इथे आपण बघू शकतोय त्यांच्या काळातील खूप साऱ्या वस्तू आपल्याला इथे बघायला भेटत आहेत, ज्याचा वापर गांधीजींनी आणि बा कस्तुरबा यांनी नजरकैदेत असताना या पॅलेसमध्ये केला होता। बा कस्तुरबा या गांधीजींच्या प्रेरणा होत्या। त्यांच्या प्रत्येक चळवळीत, त्यांच्या प्रत्येक लढ्यामध्ये त्या सचोटीने त्यांच्या पाठीमागे उभ्या होत्या। तर त्यांच्या निधनानंतर गांधीजींना एकटेपणाचाही सहवास या पॅलेसमध्ये करावा लागला। हा राजवाडा 5 वर्षात बांधण्यात आला होता। तो 12 लाख रुपयांमध्ये बांधण्यात आला। एकूण क्षेत्रफळ 7.7 हेक्टर म्हणजेच 19 एकर आहे आणि बांधलेला राजवाडा 2.8 हेक्टर म्हणजे 6.9 एकर व्यापतो आणि उर्वरित भाग सुव्यवस्थित बागा आहेत। एकोणीसशे 53 ते 72 पर्यंत या राजवाड्यात निवासी सहशिक्षण शाळा होती। 1969 मध्ये खान पॅलेस हे भारतीय लोकांना दान केला होता। आज या राजवाड्यात गांधींचे स्मारक आहे, तिथे त्यांच्या अस्थी ठेवल्या आहेत। इकडे बघून असं सरळ या पुढे। 1942च्या चले जाव चळवळीत या वास्तूत महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं होतं। तर जस्ट आता आपण कस्तुरबा गांधी यांची समाधी बघितली। 22 फेब्रुवारी 1944ला कस्तुरबा गांधी यांचं नजरकैदेत असतानाच इथं निधन झालेलं होतं। महात्मा गांधीजींचे सहाय्यक महादेवजी देसाई यांचे 15 ऑगस्ट 1942 रोजी इथंच निधन झालेलं होतं नजरकैदेत असताना। तर त्यांची आणि कस्तुरबा गांधी यांची समाधी इथं आहे, जी की आता आपण बघितली। तर या व्लॉगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आगा खान पॅलेसची पूर्ण टूर आणि पॅलेसची रचना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। तर तुम्हीही कधी विजिट केला नसाल तर नक्की विजिट करा। खूप शांततापूर्ण वातावरण आहे आगा खान पॅलेसमध्ये। स्टे हॅपी, स्टे हेल्दी, हॅव अ नाईस डे, बाय।